फडणवीस साहेब, तुम्ही बघताय ते स्वप्न कधीच साकार नाही होणार. मी जेलला असलो तरी राजकीय स्वप्न साप, बाहेर असलो तरी पण हे मी जाहीर सांगतो तुम्हाला. निवडणूक माझा मार्ग नाही, राजकारण माझा मार्ग नाही. मला आणखीन एकदा विनंती, पुन्हा एकदा, फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या विरोधात जाऊन द्वेष भावनेनं खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा, गोरगरिबांचे पोर अडकवण्यापेक्षा तुम्ही रात्रंदिवस लोक उचलायलात, गुन्हे दाखल करायलात. हे राज्यभर सुरू आहे. मराठा घाबरणार नाही. आज तुम्ही जालन्यातले लोक नेले, 2-3 नेले. तिथली परिस्थिती अशी आहे, तिथल्या आसपासचे 17 गावं पोलीस स्टेशनला जाऊन बसले. सगळ्यावरच गुन्हा दाखल करा म्हणतात आमचा. त्याचा जो गुन्हा आहे तो आमचा आहे. त्यांनी काय केलं आहे, गावात कार्यक्रम ठेवला म्हणून त्याला जर तुम्ही नेलं आहे तर लोक म्हणतात मग आम्ही बी ठेवलेलं आहे, तुम्हाला जे करायचं. फडणवीस साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही वातावरण बिघडवू नका. तुम्ही सगळ्या सवयीची अंमलबजावणी मराठी डोक्यावर घेऊन तुम्ही आळ्यात घुसायचा प्रयत्न केला